नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज चर्चा करणार आहोत कंबाईन एक्झाम पूर्वपरीक्षा 2025. शेवटचे 7 दिवस राहिलेले आहेत. आपलं काय मेंटॅलिटी असली पाहिजे, आपण काय करायचं आहे आणि जेणेकरून आपला स्कोअर किती येईल, तर 65च्या 65 प्लस येईल. सो त्यासाठी काय काय करायचं, काय काय स्टेप घ्यायच्या, हे 7 दिवस कशा पद्धतीने मॅनेज करायचं, आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आपल्याला खूप फायदा होईल. नक्कीच याचा फायदा होईल आणि नक्कीच तुम्ही 65 पर्यंत काय करू शकता, स्कोर तुम्ही करू शकता. डू अँड डोंट्स, तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी करायच्या नाही आहेत. ओके, आपण लेक्चरला सुरुवात करूया. सो मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे ह्या 7 दिवस राहिलेले आहेत. किती दिवस राहिलेले आहेत? 7 दिवस राहिलेले आहेत. 7 दिवसाचं आपलं नियोजन काय असलं पाहिजे. ओके. आजचा रविवार तर गेलेला आहे. उद्या उद्या मंडे असेल. ओके. सो तुम्ही आता शेवटच्या दिवसामध्ये काय करणार आहात, तर एक दिवस एक सब्जेक्ट आपण काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. आणि हा मंडेला तुम्ही जो सब्जेक्ट ठेवाल, तो कोणता सब्जेक्ट ठेवायचा, तो तुमचा कसा आहे, इझी आहे. ओके. ज्याचं तुमचं काय झालेलं अभ्यास चांगला झालेला आहे, जो तुम्ही 7 दिवस जरी रिव्हिजन केली नाहीत तरी तुम्ही विसरणार नाही. सो असा सब्जेक्ट तुम्हाला या सोमवारी काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे, रिवाइज करायचा आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊ इथे, जॉग्रफी. कारण का जनरली जॉग्रफीचे किती क्वेश्चन विचारले जातात, तर नाही म्हटलं तर एक 10 क्वेश्चन आपले असतात जॉग्रफी. आणि 10चे 10 त्यातले 2 क्वेश्चन कशावर असतात, तर इंडियन जॉग्रफीवर असतात. आणि 8 क्वेश्चन कशावर असतात, आपले महाराष्ट्र जॉग्रफीवर असतात. सो व्यवस्थित आपण वन बाय वन पुढे याच्याबद्दल बोलू, कोणते महत्त्वाचे चॅप्टर आहेत तुम्हाला पुढे काय म्हणतात, फोकस ठेवायचा आहे जॉग्रफीमध्ये. ओके. सो मंडेला उद्या काय करायचं आहे तुम्हाला, तर जॉग्रफी रिव्हिजन करा मित्रांनो. आणि महत्त्वाचं काय तुम्ही करा, पहिलं महाराष्ट्र जॉग्रफी स्थान विस्तार, महाराष्ट्राचा स्थान विस्तार करा. महाराष्ट्राचा प्राकृतिक राजकीय भूगोल बघून ठेवा. प्रशासकीय विभाग किती आहेत, कोणते आहेत, कोणता जिल्हा मोठा आहे, कोणता जिल्हा लहान आहे, कम्पॅरिझन करा. थोडेसे आकार बघून ठेवा. हे सर्व राजकीयमध्ये करा. प्राकृतिक भूगोलामध्ये तुम्ही कशाचा अभ्यास करा, 3 आपले जे प्राकृतिक विभाग पडतात 3, त्यांचा तुम्हाला चांगला अभ्यास असला पाहिजे. कोकण किनारपट्टी चांगली करून ठेवा. कोणत्या खाड्या आहेत, ओके, कोणत्या नद्या वाहतात, कशा वाहतात, किती लांब आहे, दंतूर किनारा म्हणजे काय, आपला रिया किनारपट्टी म्हणजे काय असते. नंतर आपला घाटमाता येतो. घाटमाता झाल्यानंतर आपला येतो तो पठार. सो हे तिन्ही पॉईंट महत्त्वाचे आहे, तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, फोकस ठेवा. आणि चौथा टॉपिक तुम्ही करायचा आहे नद्या. ओके. त्यातल्या त्यात कोणती नदी विचारतो तर आयोग तापीवर जास्त फोकस असतो आयोगाचा. तापीनंतर भीमा घ्या, थोडासा अभ्यास करून ठेवा. भीमाची लांबी महाराष्ट्रामध्ये किती आहे, 451. पुण्यामध्ये उगम पावते येते. आणि त्याच्यावर असणारं महत्त्वाचं धरण आहे उजनी धरण. नंतर वर्धा वैनगंगा नदी. आणि मला तर असं वाटतंय की ह्यावेळी आयोग थोडंसं काय करेल, वैनगंगा, ओके, वैनगंगा नदी ह्या थोडंसं याचं काय करा, अभ्यास करून ठेवा. थोडंसं रिकॅप करा, रिकॉल करा. मी म्हणेन काय करा, रिकॉल करा. आता जास्त हेवी काही वाचत बसू नका. जेवढं काय तुम्ही अगोदर वाचले तेवढंच काय करा, फक्त रिव्हिजन करा मित्रांनो. ओके. सो हे झालं भूगोलाबद्दल, मंडेबद्दल. सो मंडे तुम्ही कोणता सब्जेक्ट घेणार आहात, तर तुमचा इझी. आता माझ्यासाठी इझी हा आहे, तर मी हा ठेवला असता. ओके. तर तुम्ही काय ठेवा, इझी, ज्याच्यात तुम्हाला पुढे 7 दिवस काय करायची गरज लागणार नाही, रिव्हिजन करायची गरज लागणार नाही. ओके. ठीक आहे मित्रांनो. पुढे पुढे काय करायचं आपल्याला, ट्यूजडेला. ओके. आपण आठवड्याचं काय करतोय, रिव्हिजन करतोय. लक्षात ठेवा, ट्यूजडेला मी म्हणेन जॉग्रफी नंतर तुमचा जो आवडता सब्जेक्ट आहे त्याची तुम्हाला पुढच्या 5 दिवसात रिव्हिजन करण्याची गरज नाही लागणार. जस्ट मी फॉर एक्झाम्पल म्हणेन पॉलिटी. पॉलिटीच्या किती क्वेश्चन विचारतोय, 15 क्वेश्चन विचारतो. पॉलिटीचे किती क्वेश्चन विचारतो आयोग, 15 क्वेश्चन. आणि लक्षात घ्या, मी आताच प्रेडिक्ट करतो कोणकोणते क्वेश्चन आयोग विचारू शकतो. ओके. आपण 4 तारखेनंतर भेटू इथेच. तर कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत बघा आयोगासाठी. पहिला संविधान निर्मिती आपण चांगला करून ठेवा. संविधान निर्मिती, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्यातल्या महत्त्वाच्या समित्या, महत्त्वाचे घटनेतले स्रोत आहेत. ओके. नंतर महत्त्वाचं काय करून ठेवायचं तुम्ही, महत्त्वाची कलमं आपली. त्यातल्या त्यात कलम 165, कलम 154, सॉरी, कलम 280. का तर वित्त आयोग आपण नवीन स्थापन केलेला आहे. कलम तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे, 61 माहिती असले, महाभियोग. कलम 72 तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके. कलम 76 माहिती असलं पाहिजे.
कलम 324 निवडणूक आयोग, 368 हे महत्त्वाची कलमं तुमचे काय असली पाहिजेत, तोंडपाठ असली पाहिजेत. महत्त्वाची कलमानंतर तुम्ही महत्त्वाच्या काय करायच्या, थोड्याशा घटना दुरुस्त्या करून ठेवा. वारंवार वाचा, एक पॉईंट येणारे 5-6 दिवस. सो एक दिवस कंप्लीट तुम्ही काय करा, पॉलिटी करा. म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की हां, पॉलिटी मी केलेलं आहे, काही मिस झालेलं नाही. थोडेसे काय करा, आपले पार्ट्स आहेत 25. ओके, मूलघटनेमध्ये 22 होते, आता किती आहेत, 25. कोणत्या पार्ट्समध्ये काय सांगितलेलं आहे. ओके, आणि आपली 12 शेड्यूल, हे तुमचं झालं पाहिजे. नंतर तुम्ही जायचं थोडंसं पंचायत राजमध्ये कशावर फोकस ठेवायचा, ग्रामपंचायत. ग्रामपंचायत. ओके, ग्रामपंचायतीनंतर तुम्ही थोडासा अभ्यास करायचा, आपला राज्यपालांची काय कलमं आहे, कोणते अधिकार आहेत. कलमानंतर आपण जायचं महाधिवक्ता. सो मी का सांगतो हे, तुम्ही महान्यायवादी करू नका, पण काय करा, महाधिवक्ता करा. महाधिवक्ता का महत्त्वाचं आहे, राज्यात आहे. 165 कलम आहे त्याचं. राज्यपाल नेमणूक करतात, लक्षात घ्या. आणि सरकारचं काय असो, राज्य सरकारचं काय असो, सर्वोच्च वकील. हे थोडेसे पॉईंट तुम्ही काही लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, फेडरल लिस्ट कोणती आहे थोडेसे ते बघून ठेवा. तर ट्युजडेला काय ठेवा तुम्ही, पॉलिटी ठेवा. फक्त पॉलिटी चांगला करून घ्या. तुम्हाला 2-2 तास, लक्षात घ्या, मी फक्त पॉलिटी म्हणत नाही, तुम्हाला 2 तास मॅथ्स रिझनिंग करायचंच आहे डेली. येणाऱ्या 2 म्हणण्यापेक्षा तुम्ही किती म्हणेन, मी 3 तास म्हणेन. मॅथ्स आणि रिझनिंग तुम्हाला डेली करायचं आहे. तुम्ही तो तुमचा टाईम फिक्स करा, दुपारनंतर वगैरे, किंवा 2 ते 5, 2 ते 5 हा टायमिंग तुम्ही कशासाठी ठेवा, मॅथ्स आणि रिझनिंग. आता कोणतीही न्यू टेस्ट वगैरे द्यायला जाऊ नका कधीच. लक्षात घ्या, काहीच एकही टेस्ट देऊ नका. तुम्ही जेवढं काही रिव्हिजन केले, जेवढं काही रीड केले, तेवढंच काय करा, तुम्ही येणाऱ्या एक 5-6 दिवसामध्ये काय करा, रीड करा. वेगळं काही वाचायला जाऊ नका. ओके, राहिला आता बुधवार. ओके, वेनसडेला आपल्याला काय करायचं आहे. ओके, वेनसडे. ओके, तर वेनसडेला तुम्ही असा सब्जेक्ट घ्या, थोडासा असा असेल तुमच्यासाठी इझी असेल. ओके, म्हणजे पण पहिला काय घेतला होता, जॉग्राफी घेतलेला आहे. जॉग्राफी नंतर आपला पॉलिटी झालेला आहे. पॉलिटी हा सिक्वेन्स असलाच पाहिजे तुमचा. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा पेपर सोडवायला जाल तेव्हा तुमच्याकडे पण सिक्वेन्स असला पाहिजे. भले तुमचा जॉग्राफी शेवटला असेल, 80 ते 90 ते 100, तुम्हाला तिकडे पोहोचता आलं पाहिजे, कारण का कॉन्फिडन्स पोस्ट करेल. मी बोलेन त्याच्यावर पेपर कसा सोडवायचा आहे आपल्याला. ओके, किंवा उद्या आपण त्याच्यावर एक लेक्चर बनवू, पेपर कसा सोडवायचा आहे, काय मेंटॅलिटी असली पाहिजे. आज फक्त आपण स्ट्रॅटेजी बनवूया. पॉलिटी नंतर मी घेईन हिस्ट्री, आपलं असलं पाहिजे बुधवारी. हिस्ट्री नंतर मी जाईन थोडासा आपला जॉग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री. आपला इकॉनॉमी. इकॉनॉमीला मी कधी घेईन, तो गुरुवारी घेईन इकॉनॉमी. इकॉनॉमी नंतर तुम्ही सायन्स घ्या. इकॉनॉमी नंतर काय घ्या, एक मिनटं, सायन्स घ्या. सायन्स नंतर तुम्ही करंट अफेअर्स. आणि सॅटर्डे तुम्ही काय ठेवा, थोडासा सॅटर्डे काय ठेवा, आपला सॅटर्डे नाही राहणार ना आपल्याकडे, तर सॅटर्डे थोडंसं आपल्याला लाईट काय करायचं आहे, अभ्यास करायचा. सॅटर्डे काही मी बोलत नाही, सॅटर्डे ओपन आपल्याला काय करायचं आहे. सो जॉग्राफी झालेला आहे. ट्युजडेला तुम्ही काय घेणार आहात, तर पॉलिटी घेणार आहात. मंडेला उद्याला काय घेणार आहात, तुम्ही जॉग्राफी घेणार आहात. पूर्ण जॉग्राफी रिव्हिजन करायचं, असं नको राहिलं की काही मिस झालेलं आहे. ओके, म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. वेनसडेला तुम्हाला काय घ्यायचं आहे, हिस्ट्री घ्यायचं आहे. सो हिस्ट्रीमध्ये पण तुम्ही रीड करत असताना पहिल्यांदा काय वाचायचे, तुम्ही पहिले सोशल वर्कर, आपले समाज सुधारक, सोशल वर्कर. त्याच्यामध्ये पण महत्त्वाचे जे जगन्नाथ शंकर शेठ आहेत, आपले नाना म्हणतो आपण त्यांना. ओके, आपले शाहू महाराजावर एक क्वेश्चन असतोच. शाहू महाराजांनंतर महात्मा फुले. थोडे ब्राह्मणेतर वगैरे त्यांनी ब्राह्मणांवर थोडेसे काय गेलेत, जास्त आपलं महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय आहे, काम आहे. थोडे तुम्ही काय बघून ठेवा, आपलं पंडिता रमाबाईंबद्दल वाचून ठेवा थोडंसं, त्यांच्या सदन वगैरे, आपले कर्वे. हे महत्त्वाचे काही आहेत, आपले जांभेकर. या समाज सुधारकांबद्दल तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. ह्याच्यावर जर क्वेश्चन आला तर आपला चुकला नाही पाहिजे. महत्त्वाचे समाज, त्यातला कोणता समाज आहे, तर प्रार्थना समाज. वारंवार याच्यावर क्वेश्चन विचारतो, प्रार्थना समाजावर. अजून तुम्ही काय करून ठेवायचं, सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज करून ठेवा व्यवस्थित. आणि आपले वासुदेव बलवंत फडके, वासुदेव उमाजी नाईक. हे असे काही टॉपिक आहे, तुम्हाला येणाऱ्या बुधवारी काय करायचे, रिव्हिजन करायचे. एकदम क्विक रिव्हिजन आपली झाली पाहिजे. रिव्हिजन कसे म्हणेन मी, क्विक रिव्हिजन. आणि रिव्हिजनला जायचं थोडंसं काय करा, रिकॉलबद्दल करू शकता तुम्ही. सो वेनसडेला तुम्हाला काय घ्यायचं आहे, वेनसडेला काय घ्यायचं आहे तुम्हाला, तर हिस्ट्री घ्यायचं आहे. ओके, पुढे जाऊया आपण. थर्सडे. थर्सडेला महत्त्वाचे टॉप चॅप्टर आपल्याला इकॉनॉमी घ्यायचं. आपल्याला काय घ्यायचं आहे थर्सडेला,
इकॉनॉमी. सो कोणते महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत, मी त्या चॅप्टरचे नाव लिहितोय. पहिलं तुम्हाला करायचं आहे नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न. आणि ह्याच्यामध्ये मग तुम्ही कशाचे वाचून घ्यायचं, थोडंसं जी डी पी कन्सेप्ट माहितीच असले पाहिजे. जी डी पीमध्ये काय येतं काय येत नाही. जी एन पी आपल्याला कन्सेप्ट समजलीच पाहिजे. एन डी पी एन एन पी, एन डी पी एन एन पी ह्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. नंतर काय असतोय, आता आपलं बेस इयर चेंज झालेलं आहे. सो बेस इयरवर हमखास क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बेस इयर आता आपलं किती झालेलं आहे, 2022 आणि 23. सो हे बघून ठेवा. कोणती कमिटी आहे तर विश्वनाथ गोलदार कमिटी. कोणती कमिटी? विश्वनाथ गोलदार कमिटी. सो ह्याच्याबद्दल बघून ठेवा थोडंसं तुम्ही. अजून काय करून ठेवा, आपले पंचवार्षिक योजना, 5 इयर प्लॅनबद्दल आपल्याला सर्व माहिती असलं पाहिजे. महत्त्वाची ती प्रतिमानं जी आहेत ना, कोणती मॉडेल आपण कोणत्या योजनेसाठी वापरलं होतं ते बघून ठेवा. आणि आपल्या 11वी-12वीच्या योजनेचे काय बघून ठेवा, थीम्स बघून घ्या. नंतर आहे आपल्याकडे महत्त्वाचा पॉवर्टी चॅप्टर. पॉवर्टीचे तुम्ही पहिल्यांदा काय बघून ठेवायचे, टाईप्स वाचून ठेवा. टाईप्स करून झाल्यानंतर जे काही गट आपण नेमले होते, कार्यकारी गट, अभ्यास गट, गाडगीळ असतील, गाडगीळ म्हणतो आपण त्यांना, धनंजय गाडगीळ. पहिल्यांदा त्यांनी काय केलं, पॉवर्टी मोजण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्याच्या अगोदर आपले दादाभाई नौरोजी होते. गाडगीळ असेल, अलग कार्यगट असेल, लकडावाला असेल, आणि अतिशय महत्त्वाचा पॉवर्टीमधला गट कोणता होता तर आपला तेंडुलकर. ओके, तेंडुलकर 2005ला आपण स्थापन केला होता. ओके, सो यांच्याबद्दल आपल्याला माहिती असलंच पाहिजे. त्यांची म्हणतात ना 816 ही त्यांची पॉवर्टी लाईन होती. आणि शहरी भागासाठी किती होती, 1000. आपल्या वायके अलग का महत्त्वाचं आहे, त्यांनी 2400 सांगितली कॅलरी ग्रामीण भागासाठी, आणि 2100 कॅलरी कोणासाठी सांगितली तर, कोणासाठी सांगितली तर शहरी भागासाठी. कारण की शहरी भागातले लोक तेवढे काही करत नाही, हाडू आपलं म्हणतो ना फिजिकल वर्क करत नाही, त्यामुळे असं करत नाही. चौथा टॉपिक तुम्हाला कोणता महत्त्वाचा ठेवायचा सोबत तर टॅक्सेशन. कोणते टॅक्स आहेत, त्यातलं टॅक्सेशन का म्हणतोय मी, जी एस टीचे स्लॅब आपण आत्ताच काही केलेले आहेत, बदललेले आहेत. ते कोणते जी एस टी स्लॅब आहेत आपल्याला माहिती असलेच पाहिजे. तर 0%, 5%, ओके, 18%, आणि डायरेक्ट कोणता पर्सेंट, 40%. हे स्लॅब माहिती असले पाहिजे, कोणत्या स्लॅबमध्ये कोणते असते. तर जी एस टीबद्दल आपल्याला सर्व माहिती असलं पाहिजे. पाचवा टॉपिक येतो याच्यामध्ये पब्लिक फायनान्स. कोणता, पब्लिक फायनान्स. कॅपिटल रिसिप्ट काय आहे, ओके, कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि याच्याशी महत्त्वाचं मी सांगेन तुम्हाला याच्यामध्ये टॉपिक आहे आपला RBI. कोणतं, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ओके, CRR, SLR. याच्याबद्दल तुम्ही MSF ह्या तुम्हाला कन्सेप्ट काय असल्या पाहिजे, क्लिअरच असल्या पाहिजे. ओके मित्रांनो, पुढे आपण एक थर्सडे झाला, आपल्याला काय करायचं तर फ्रायडेला जास्त आपली इथे रश करायची नाहीत. असे टॉपिक थोडेसे आपल्याला लक्षात ठेवायला काय होत आहे, थोडेसे कठीण वाटते. तर इथे 2 टॉपिक रिव्हिजन करा. एक जनरल सायन्स सब्जेक्ट रिव्हिजन करू आपण. जनरल सायन्स घेऊया, करंट आपल्याला आपण नंतर ठेवू. जनरल सायन्स. सो काय वाचायचं आहे बघा जनरल सायन्समध्ये, एक मिनिट. जनरल सायन्स याच्यावर 15 क्वेश्चन विचारणारे आयोग तुम्हाला. आणि अतिशय महत्त्वाचा हा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे, लक्षात घ्या. आपल्या डेली काय करायचं म्हटलं, मी परत सांगतोय, डेली तुम्हाला काय करायचं आहे, मॅथ्स आणि रिझनिंग करायचं आहे. आणि आयोगाचे PYQ सोडायचे. लक्षात घ्या, अजिबात मिस्टेक करू नका नवीन कुठले तरी व्हिडिओ बघण्यापेक्षा. आयोगाचे जेवढे काय तुमचे 2021 पासून 25 पर्यंत काय झालेले आहेत पेपर झाले, तेच पेपर तुम्ही काय करा, रिवाईज करा. म्हणजे क्वेश्चन पेपर काय करा, सोडवत राहा. एक माइंडला तर काय लागेल, हॅबिट लागेल. ओके, जनरल सायन्स. फ्रायडेला आपण जनरल सायन्स करायचं. जनरल सायन्समध्ये तुमचा महत्त्वाचा टॉपिक असला पाहिजे ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन हा महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आपला. तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा रिव्हिजन करायचं. प्रायोरिटी असली पाहिजे आपल्याला अभ्यास करताना. नंतर तुम्ही जायचं प्लॅन्ट क्लासिफिकेशन. कुठे तर प्लॅन्ट क्लासिफिकेशन, जस्ट मित्रांनो. ओके, थर्ड अतिशय महत्त्वाचा असेल तुमचा डिझीज. कोणता चॅप्टर, डिझीज चॅप्टर अतिशय महत्त्वाचा असेल. रोग म्हणतो आपण, कोणते म्हणतो ना आपले, काय म्हणतो आपण, बॅक्टेरियल कोणते आहेत, व्हायरस कोणते आहेत, अनुवंशिक कोणते आहेत. डिझीज नंतर तुम्ही जायचं साऊंड चॅप्टर. अतिशय आवडता चॅप्टर आहे आयोगाचा साऊंड चॅप्टर. नंतर लाईट चॅप्टर. थोडे विटॅमिन्स वाचून ठेवा, कोणते विटॅमिन्स आहेत, कोणत्या विटॅमिनचे कोणते शास्त्रीय नावे आहेत, ABCDEK, कोणते वॉटर सोल्युबल आहेत, कोणते फॅट सोल्युबल आहेत, ते तुम्हाला माहिती असलंच. आणि बाकी आणि तुम्हाला B1ची गट जे आहेत, B1 पासून B12
त्यांच्या अभावी कोणते रोग होतात. ओके, ते रोग आपल्याला माहिती असलेच पाहिजे. ओके मित्रांनो, 7वा चॅप्टर तुम्ही याच्यामध्ये काय करा, कार्बन चॅप्टर व्यवस्थित करून ठेवा. कोणतं चॅप्टर? कार्बन. लाईटमध्ये लक्षात ठेवा, तो लघुदृष्टिकोन म्हणतात ना, कोणते टाईप आहे, रिफ्रॅक्शन म्हणजे काय, रिफ्लेक्शन म्हणजे काय, तुम्ही याच्यामध्ये करता आलं पाहिजे. अनेक महत्त्वाचा चॅप्टर सांगेन, तुम्ही महत्त्वाच्या याच्यामधले काय करून ठेवा, थोडेसे युनिट्स काय करून ठेवा, युनिट्स. सो असे काही महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत. अजून मी याच्यामध्ये खूप एक करतो सेल चॅप्टर. कोणता चॅप्टर? सेल. सेल नंतर थोडे न्यूटन्स लॉ आपल्याला काय माहिती असले पाहिजेत, न्यूटन्स लॉ माहिती असले पाहिजेत. अजून सेलमध्ये लक्षात ठेवा, प्लांट सेल आपली, आणि प्लांट सेल आणि ॲनिमल सेल काय डिफरन्स आहे दोघांमध्ये विचारतो. क्लासिफिकेशन प्लांटचं सांगितलं, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा हे सर्व बघून ठेवा. ओके, सो ठीक आहे, एवढे टॉपिक तुम्हाला करता आले पाहिजे. जास्त पण टेन्शन घेऊ नका. ओके, लाईट अभ्यास करा फ्रायडेला. ओके, पुढे जाऊया. चला पुढचा, आता ॲक्च्युअल सॅटर्डेला आपल्याला काय करायचं आहे. ओके, सॅटर्डे. आता या सॅटर्डेला तुम्ही हा मोस्ट म्हणतात ना इम्पॉर्टंट डे आहे, लक्षात घ्या. मी म्हणेन संडेपेक्षाही जास्त महत्त्वाचं काय असेल तर तुमचा सॅटर्डे आहे, लक्षात घ्या. जर तुम्हाला व्यवस्थित संडेला जायचं आहे, वेल मेंटॅलिटी आपली चांगले फोकसली जायचं, तुमचा सॅटर्डे काय असला पाहिजे, बेस्ट गेला पाहिजे. लक्षात द्या, पहिली गोष्ट म्हणजे इथे तुम्ही नो कॉल्स, कुणाचे फोन घ्यायचे नाहीत, नो सोशल मीडिया, कुणालाही रिप्लाय करायला जाऊ नका, कुणाशी वाद घालायला जाऊ नका. काय होईल, चुकून तुम्ही मोबाईलवर चॅटिंग वगैरे करताना कोणतरी तुम्हाला काहीतरी बोलेल, ओके, आणि ते तेवढं तुम्ही घेऊन बसाल. सो नो सोशल मीडिया, नो व्हॉट्सअप, नो इंस्टाग्राम. ओके ओके, मी सांगतोय नो ओव्हर इटिंग. काय करायचं नाही तुम्हाला, जास्त खायचं नाही आहे त्या वीक. आणि तर नॉनव्हेज तर अजिबात अवॉइडच करा, नॉनव्हेज खाऊच नका, रात्री तर अजिबात खाऊ नका. ओके, चौथं. आणि करायचं आहे काय, मी काय म्हणतो, काय करायचं, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत. आपण बोललो कोणत्या गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट, तुम्हाला पूर्ण जर जमेल तसं तुम्हाला काय करता आलं पाहिजे, मेडिटेशन करता आलं पाहिजे. ओके, तुमचं माइंड तुम्ही काय ठेवा, काम ठेवा, शांत राहा. हेच माइंड तुम्हाला संडेला काय करणार आहे, तुमची प्रिलिम पास करून देणार आहे. काही होऊ द्या, कोणीही जर फोन वगैरे केला की हे केलंस का, ते केलंस का, त्याला हो बोला. काय बोला, हो बोला. अजिबात घाबरून जाऊ नका. ओके, कारण का 100 क्वेश्चन असतात, एखादा क्वेश्चन जर आला, त्यांनी एखाद्या मित्रांनी तुम्हाला फोन केला, सांगितलं अरे हा क्वेश्चन येणार आहे, सो जास्त टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, आपल्याकडे 99 क्वेश्चन आहेत. किती क्वेश्चन आहेत, 99. ओके, सो आता पुढचा डे महत्त्वाचा आहे. डेला आपल्याला काय करायचं आहे. ओके, सो डे म्हणजे आपला संडे आलेला आहे. पूर्ण सेटअप तुम्हाला काय दिलेलं आहे, तर पूर्ण आठवडा काय करायचं याचं नियोजन तुम्हाला देतोय आपण संडेला. ओके, रात्रभर चांगली झोप घ्यायची, शक्यतो लागत नाही झोप, पण तरी पण घेण्याचा प्रयत्न करायचा. छान अशी झोप घ्यायची आपण. ओके, सकाळी एक 6 वाजता किंवा 7 वाजता तुमचा जो काही टायमिंग आहे त्या टायमिंगला उठा. आपला पेपर ओके, थोडंसं काय करा, मेडिटेशन करा, काही वाचायला जाऊ नका. ओके, मेडिटेशन करा, टिफिन घ्या, तुमचा काय असेल तर घेणार असाल तर टिफिन घ्या. घरी वगैरे काही वाद घालू नका, कशावरून तर जेवणावरून, नाश्त्यावरून काही वाद घालू नका. जे काय असेल ते खा. नाश्ता पण जास्त हेवी करू नका आणि जास्त कमी पण खाऊ नका. ओके, जसा तुम्ही नेहमी एक नाश्ता करता तसाच नाश्ता करून जायचा आहे. आपल्या पेपरचं टायमिंग असणार आहे 11 आणि एंट्री करण्याचा टायमिंग असणार आहे शेवटचा टायमिंग 10:30. आपल्याला केंद्रावर पोचायचं आहे 10 वाजता. लक्षात घ्यावा मी काय म्हणतोय, तुम्हाला कमीत कमी ह्या टायमिंगला पोचायचंच आहे. 10 याच्या पुढे जायचं नाही, अर्धा तास. ओके, ठीक आहे. आपण एंटर केलं क्लासमध्ये, हॉल तिकीट वगैरे सर्व घ्यायचे. काय काय घ्यायचं आहे, 2 झेरॉक्स तुमच्या, ओके, ओरिजिनल ID, दोन दोन 2 ब्लॅक बॉल पेन, आपलं हॉल तिकीट कलर नाही तरी चालेल, नॉर्मल असेल तरी काही प्रश्न येत नाही, चालून जाते. आणि चॉकलेट्स ठेवता आली तर ठेवा, कोणतेही कॉपिको, ना की ती लगेच विरघळतील वगैरे असेल, कोणतीच ठेवा, कॉपिको ठेवा, कॉपिको चॉकलेट ठेवा, लक्षात घ्या. ह्या गोष्टी मला सोबत ठेवायच्या आहेत. संडेला 10 वाजता एंटर केला, 10 ते 10:30 ते 10:55 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, आपले डोळे बंद करायचे आणि काय करायचं आहे,
फक्त शांत राहायचं आहे. तुम्हाला एक फोकस फील होईल जेव्हा तुम्ही डोळे उघडाल. ओके. आणि बरोबर 10-11ला आपला 11ला तुम्ही काय करायचं, पेपर स्टार्ट करायचा आहे. ओके. 11ला पेपर स्टार्ट केल्यानंतर आता मी पेपरचे याचे म्हणतो 11ला अजिबात घाबरायचं नाही. पहिल्यांदा पेपर काय घ्या, 1 मिनिटामध्ये फ्लिप करून घ्या. आपला सिक्वेन्स ठरलेला असणार आहे. जसं म्हटल्याप्रमाणे पहिले मी कोणते क्वेश्चन सोडून घेईन, जॉग्राफी. माझा पॉलिटी चांगला आहे, पॉलिटी घेईन. पॉलिटी नंतर मी जाईन इकॉनॉमी, इकॉनॉमी नंतर हिस्ट्री. ओके. हिस्ट्री नंतर मी जाईन आपलं सायन्स, सायन्स नंतर करंट अफेअर्स, आणि शेवटला मी क्वेश्चन घेईन ते कोणते, मॅथ्स अँड रिझनिंग. लक्षात ठेवा. आता हा जो एरिया आहे तुमचा इथपर्यंत, हा 10:40ला सॉरी 11:40ला काय झाला पाहिजे, पेपर कवर झाला पाहिजे. कितलं, जी एचचे 80 क्वेश्चन. जी एचचे 80 क्वेश्चन किती मिनिटात झाले पाहिजे तुमचे, 40 मिनिटात, विथ ओ एम आर फिल करून पण झाला पाहिजे. ओ एम आर शेवटला ठेवायचा नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आणि राहिलं मॅथ्स रिझनिंग. मॅथ्स रिझनिंग तुम्ही काय करायचं आहे तर, मॅथ्स रिझनिंग काय करणार तुम्ही, बरोबर 11:40ला सोडवायला घ्यायचे. आणि मॅथ्स रिझनिंग सोडवत असताना क्वेश्चन काय करा, पहिल्यांदा चॉईस करा. मला कोणते क्वेश्चन सॉल्व करायचे ते मी पहिल्यांदा काय करेन, टिक करेन. मोठा क्वेश्चन रीड करायला जास्त वेळ जाणार, त्याला स्किप करा. ओके. पहिले जे महत्त्वाचे तुमची कमांड आहे जास्त, त्या क्वेश्चनच काय करा, अटेम्प्ट करा. ओके. चूज केल्यानंतर शक्यतो प्रयत्न करा 95 क्वेश्चन ते 100 क्वेश्चन जर सोपे असतील तर काय करा, सोडवायला घ्या. आणि शक्यतो सोपे असतात आयोगाचे, आपण ते बघत नाहीत. ओके. सो ते बघता आले पाहिजे, ते बघून घ्या आणि चूज करा. आणि कमीत कमी 17 ते 18 क्वेश्चन काय करा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. किती मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये. म्हणून सांगतोय, डेली हे 7 दिवस तुम्हाला 3 तास काय करायचं आहे, फक्त मॅथ्स आणि काय करायचं आहे, रिझनिंगसाठी द्यायचं आहे. किती, 3 तास, 3 hours. ओके. लक्षात राहील. ओके मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल आपल्याला काय करायचं होतं. 7 डेजचं प्लॅन आपण केलेला आहे. 7 डेज. आय होप तुम्हाला आवडलं असेल. ओके मित्रांनो, ऑल द व्हेरी बेस्ट, गिव्ह युअर बेस्ट. ओके. आपली जर प्रोसेस चांगली असेल, द रिझल्ट इज अ बाय प्रोडक्ट ऑफ प्रोसेस. अजिबात टेन्शन घेऊ नका कशाचं, काय होईल कसं होईल. ओके. फक्त तुमचे काय द्या, 100% द्या. ओके मित्रांनो, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. जय हिंद.